नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच 11 दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जनाचा दिवस। सो आता आपण आलो आहोत मरीजला इथला। दरवर्षी मी इथे गोड गणपतीच्या विसर्जनाचा व्हिडिओ शूट करायला येतो। सो थोड्याच वेळात गोड गणपतीचं विसर्जन इथे सुरू होणार आहे। तर पाहूया इथली कशी काय तयारी आणि इथे कसं काय विसर्जन आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पुरुषीसाठीची ही तयारी आहे। आता हे इथे वर सेट करतील आणि थोड्या वेळानंतर पुष्पवृष्टी होईल। सो अशा प्रकारे काही चंद्रभागेच्या गणपती बाप्पाची विसर्जनाची सुरुवात झालेली आहे। आत्ता आपण जाऊया गिरगावच्या राजाकडे। गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली की नाही ते आपण चेक करूया। गिरगावला जाऊया आता। गिरगावच्या राजाचे हे 98 वर्ष होतं। पर्यावरणपूरक अशी मूर्ती असते दरवर्षी आणि विसर्जनाला सुरुवात झालेली आहे इथे पण।
गिरगावहून थेट आपण पोहोचलो आता लोअरपरेलला आणि लोअरपरेलचा ब्रिज. लोअरपरेलला आपण कशासाठी आलो आहे? बाप्पा बघण्यासाठी. नक्कीच चला आता आपण जाऊया, बघूया कोणते कोणते बाप्पाचं आपल्याला इथे दर्शन होत आहे. लोअरवरून डायरेक्ट आपण दुपारी आलो घरी थोडंसं रेस्ट केली. त्यानंतर आता आम्ही मंडळात गेलेलो, आमच्या तिथल्या गणपतीचं विसर्जन मिरवणूक सुरू झाली, ती कंप्लीट करून आता परत एकदा चालू आहे आपण लोअरपर्यंत साईडला.
आता आपण 7 रस्त्याला आलो महालक्ष्मीच्या आणि इथे गर्दी भरपूर आहे. आम्ही मला चहाच्या शोधायला चहा भेटत नाही. आता आम्ही 7 रस्त्याला आहोत. मी ज्या गोष्टीची सर्वात जास्त आतुरतेने वाट बघत होतो तो गणपती आता या रोडवर आलेला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी तुम्हालाही दर्शन देतो. खूप छान अशी यावेळीची मूर्ती आहे बघा. जो गणपती खूप जवळून पाहण्याची माझी जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी व्यवस्थित दर्शन झालं आहे. परत एकदा आपण चाललो आहे पुढे. पुन्हा एकदा दर्शन करूया कारण मन भरत नाही आहे. गणपती आता 7 रस्त्यावर आलेला आहे. चिंतामणीचं दर्शन करून आता आपण पोहोचलो आहोत गोल देऊळ या परिसरामध्ये. इथे थोड्याच वेळात लालबागचा राजा येणार आहे. सो त्याच्या दर्शनासाठी आपण आता इथे पोहोचलेलो आहे. भाविकांची गर्दी प्रचंड आहे. बघूया आता लालबागच्या राजाचं दर्शन कसं होतं आहे.
आता ऑलमोस्ट सकाळचे 4 वाजायला आलेत आणि आपण पोहोचलो आहोत ओपेरा हाऊसमध्ये. थोडा वेळ परत इथे लालबागचा राजा येणार आहे, सो त्याची पुन्हा झलक पाहण्यासाठी ओपेरा हाऊसमध्ये आलो आहे. उत्साह सर्वांच्या अंगात भरपूर आहे. बघूया अजून तो किती वेळ टिकतोय. सकाळचे आता 4:30 झालेत. आपण आहोत गिरगाव चौपाटीला. सो आमच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला काळजुकीचा महागणपती आहे. थोडंसं पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कोणते कोणते अजून गणपती इथे आलेले आहेत. लालबागचा राजा अजून याला साधारणतः 1 ते 1.5 तास आहे. तोपर्यंत आपण बाकीचे गणपती बघून घेऊया. सर्वत्र अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत गिरगाव चौपाटीला. सध्या वाजले आहेत 5:15 ऑलमोस्ट. बऱ्याच मूर्त्यांचं अजून विसर्जन व्हायचं बाकी आहे आणि ज्यासाठी आपण ॲक्च्युली गिरगाव चौपाटीपर्यंत आलेलो, तर अजून लालबागचा राजा या ठिकाणी आलेला नाही आहे. सकाळचे आता ऑलमोस्ट 5:15 झालेत आणि गिरगाव चौपाटीवरून आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. कारण खूप रात्रीपासून आपण फिरतो आहे बाहेर. गिरगाव चौपाटी ज्यासाठी आलेलो लालबागचा राजा पाहायला, तर तो अजूनही इथे आलेला नाही आहे. अजून त्याला करायची खूप टाईम लागेल. सो निघतो आहे आम्ही, कारण असंही दर्शन झालेलं होतं आपलं लालबागच्या राजाचं. मे बी रस्ता जर दिसला आपल्याला तर आपण दाखवतो. तर ऑलमोस्ट सकाळचे 7 वाजलेत आणि मी आता पोहोचलो आहे घरी. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला टेक केअर, बाय बाय. आता घरी जाऊन झोपतो मी, खूप झोप आली.